तुम्ही बघा एखादा राजा त्याची प्रतिमा काय असते आणि कशी असते. ती प्रतिमा निर्माण करण्यासाठी आता आम्हाला पत्र अतिशय अत्यल्प मिळाली खरं म्हणजे. पण जर का ती पत्र पूर्ण मिळाली असते तर काय झालं असतं. आज आपण शिवाजी राजांचा इतिहास किती सुंदर रीतीनं सांगितला असता. वी वुड हॅव टेकन, वी हॅव फेल्ड मिझरेबली टू टेक शिवाजी इन टू इंटरनॅशनल एरेना. या जुलियस सीझरपासनं त्यांचं कौतुक होते, कम्पॅरिझन होते, पण दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव काही तिकडे घेतलं जात नाही. फ्रेडरिकचं घेतात, टिमरलेनचं घेतात, चंगीज खानचं लोक घेतात, तिथं गुस्ताफस ॲडल्फसचं घेतात, सर्टोरस आहे, हनीबॉल आहे, चार्लमेन आहे त्याच्यात, चार्लमेन. आणि पण शिवाजी महाराज नाहीत. काय कमी चॅलेंजेस होते का? यांच्यापेक्षा मोठी चॅलेंजेस होती. त्या प्रत्येकाला सोल्युशन काढलं आहे त्यांनी सगळ्याला. हे फंड्स क्रिएट केले. 50-60 पत्र फक्त त्यांचं हे दाखवलं. बाकी वाचनाची पत्र आपण सोडून देऊ सगळ्यात. पण ही जी पत्र आहेत ती पत्र, एक तर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिलं शिवाजी महाराज. गमतीदार आहे पत्र जे आहे ते. मी अगदी ओरिजिनल पाहिलं, ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही, पण मी जे वाचलं माझ्याकडं त्याचा मराठी तर्जुमा सगळा आहे. पण इंग्रज हे शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्यासाठी परवानग्या मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथं. शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी 4 कलमं लिहून पाठवलेली होती. कलमं 10ची कलमं असतात ना, तशी 4 होती. मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिलं की तुमचं ते पत्र इथं आलेलं आहे, त्यातली 2 कलमं आम्ही मान्य करतो, 2 मान्य करत नाही.